जशी जशी गणेश चतुर्थी जवळ येत होती, स्पंदनचा मूर्ती बघण्याचा आणि मूर्ती बुक करण्याचा आग्रह तेवढाच होत होता. आणि मग निघालो आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ही मूर्ती बघितली आणि ह्या मूर्तीच घेऊन जाण्याचा आग्रह तो करू लागला. त्याला समजता कठीण होऊन गेलं की त्याची हाईट बघा, मूर्तीची हाईट बघा. तरीही तो म्हणाला की नाही हीच मूर्ती घेऊन जायची असते. आयुष्यात पहिल्यांदाच मूर्तिकारांकडे तो आलेला होता आणि त्याचा हा आग्रह त्यामधून दिसून पडत होता. त्यानंतर ही निळ्या पातळावाली मूर्ती ही आम्हाला खूप पसंत आली. ही मूर्ती पण बघा, गणरायाचे रूपच इतके विलोभनीय असते की प्रत्येक मूर्तीमध्ये आपण आपला देव शोधत असतो आणि आपल्याला ती प्रत्येक मूर्ती घरी घेऊन जावीशी वाटते. मग स्पंदनचा शोधाशोध अजून वाढला. त्यांनी अनेक मूर्त्या बघितल्या. यामध्ये त्याला ज्या मूर्त्या थोड्याशा गमतीदार स्वरूपाच्या होत्या त्या मूर्त्या खूप आवडायला लागल्या. पण कुठल्याही मूर्तीवर एकमत काही होत नव्हतं आणि यामध्ये स्पंदनचा हा नटखटपणा सगळ्यांनाच भावत होता. मग शेवटी त्याला एक मूर्ती अशी आवडली की ती मूर्ती घेण्याच्या आग्रहाखाली तो शेवटी फार घुसून बसला आणि त्या कोपऱ्यात जाऊन असा उभा झाला आणि हीच मूर्ती पाहिजे म्हणून आग्रह करू लागला. आता मात्र फारच अप्रतिम वाटत होतं. ह्या मूर्तीला तो सोडायला कुठल्याही गोष्टीने तयार होतच नव्हता. हीच मूर्ती हवी असं बोलत होता. आम्ही अजूनही वेगवेगळ्या मूर्त्या शोधत होतो. काही मूर्त्या इतक्या विलोभनीय होत्या की याला सोडून पुढे जाण्याचं मनच होत नव्हतं. गणपती बाप्पाचं रूपच असं विलोभनीय असतं. प्रत्येक मूर्तीमध्ये आपल्याला देव दिसतो आणि तो घरी घेऊन जाण्याचा आग्रह होतो. अशा रीतीने आम्ही काही मूर्त्या अजून बघितल्या. या सगळ्या मूर्ती अप्रतिम होत्या आणि त्यातील सजावटीसाठीही काही साहित्य बघायला आम्ही सुरुवात केली. काही साहित्य आम्ही खरेदी केले आणि बुक त्या दिवशी आम्ही मूर्ती घ्यायला आलो तेव्हा अनेक विलोभनीय मूर्त्या अजून मनमोहकरित्या मन वेधून घेत होत्या. ही मंगळीवरची मूर्ती तर अप्रतिम होती. त्यानंतर काही अजून अशा मूर्त्या होत्या ज्यातून मन घेतच नव्हतं. बालरूपी गणेश, मोदकांचा आग्रह करणारा गणेश, मोदक घेऊन बसलेला गणेश, हा उंदीर मामावर बसलेला गणेश, अशा अनेक रूपं दिसत होती. शेवटी आम्ही ही मूर्ती फायनल केली आणि या अनेक मूर्त्यांच्या मोहातून थोडंसं बाजूला होऊन कुठली तरी एक मूर्ती तर काही आणायचीच होती ना. या पोटी आम्ही एका मूर्तीला सिलेक्ट केलं. आता स्पंदनला घेऊन जाणे अशक्य होतं. त्यामुळेच डेकोरेशनला सुरुवात केली आणि ही मूर्ती आमची पारवा गावची आहे, स्वतःच्या घरची. ही मूर्ती अप्रतिमशी आहे. हा आमचा एक मित्र धनंजयच्या घरची ही मूर्ती होती. अनेकांच्या मूर्तींचे फोटो यायला लागले आणि गणेश स्थापनेचा योग उघडला. आता अनेकांनी आपापल्या मूर्तीचे पोस्टिंग सुरू केले होते. आमचं ही डेकोरेशन जवळपास पूर्णत्वाला आलं होतं. बघा, अशा प्रकारे आम्ही आमच्या गणेशाचं डेकोरेशन केलं. यामध्ये सलोनीनी अप्रतिमरित्या झेंडूच्या फुलांची माळ लावून डेकोरेशनला सुंदरसं रूप दिलं. आणि अखेरतः आमचा बाप्पा आमच्या घरी त्याच्या निवासस्थानी त्याच्या विराजन होण्यासाठी सज्ज झाला. बाप्पाला आणण्यात आले. सर्व लोक उत्साहात होते आणि अशा रीतीने आपल्या बाप्पाची आता 10 दिवस